रोहित पवार, अजितदादांचे पुतणे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काका पुतण्यांमध्ये काहीसा राजकीय दुरावा निर्माण झाला. मात्र कौटुंबिक ओलावा कायम होता आणि त्याच ओलाव्याचं दर्शन आज विधानसभेत झालं. अजितदादांना दिलेलं वचन सगळ्यांसमोर जाहीर करताना रोहित पवारांचा कंठ दाटून आला होता. रोहित पवारांनी त्यांच्या दिवंगत अजित काकांबद्दल कोणत्या आठवणी जागवल्या पाहूया. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून इथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल, तेव्हा हा माझा लढा जो मी आता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील लढलास बरं का. बर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव त्या ठिकाणी तयार असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत राहील. अजित काकांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये प्रवरा देवळाली मधला. सुट्टीच्या वेळेस मामाकडे जायचे. त्यांना लहानपणी गोट्या खेळायला आवडायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, कुठलाही खेळ खेळत असताना जर एखाद्या वेळेस ते हरले, नाही तर आपण हरतोय असं दिसायला लागले, तर काही झालं तरी आपण जिंकायचं. कधी कधी तर असं काही व्हायचं की अख्ख्या कुटुंबाला त्याला तिथं थांबावं लागायचं, कारण का दादांची अशी परिस्थिती असायची की गोट्या माझ्या ज्या काय तिथं मी हरलोय खेळामध्ये, त्या परत एकदा मी जिंकणारच, तरच बारामतीला तिथं जायचं. आणि चुकून जर तिथं एखादं भांडण कोणाबरोबर झालं तर दादा चिडायचे आणि मग बाकीचे त्यांना कुठंतरी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचे. पण कधी कधी ते असंही म्हणून जायचं, असं मी ऐकलं माझ्या वडिलांकडनं, की जर मला कुणी मारलं तर मी अजिबात शांत बसणार नाही, त्याचा तोडीस तोड उत्तर त्यावेळेस लहान असताना ते त्या ठिकाणी द्यायचे. एक तर अनुभव असा आहे की त्या काळामध्ये त्यांनी टमॅटोची शेती केली होती आणि ती शेती केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आलं आणि त्यावेळेस 80,000 रुपये एवढे विक्रमी भाव त्यांना तिथं मिळाला होता. आणि त्या बाबतीत पवार साहेबांनी आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन तिथं त्या ठिकाणी केलं होतं. जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आग्रह धरला, त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली. मी खरं तर विनंती करतो, हे आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात. आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र
म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. आमच्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न तिथे ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं आणि माझ्या काकांनी माझं तिथं ठरवलं आणि ती गोष्ट कधी मी आयुष्यात विसरणार नाही. माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं माझी मुलगी रोहितला मी देणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे. एक सेकंड सुद्धा त्यांनी तिथं लावला नाही. म्हणाले की होतकरू मुलगा आहे, कष्टाळू मुलगा आहे, विजन घेऊन चालतो, लगेचच्या लगेच तिथं लग्न करून टाक. आणि स्वतः आजारी असताना सुद्धा काका तिथं लग्नाला आले होते आणि तिथं आदरातिथ्य जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे अशा पद्धतीने त्या दिवशी ते तिथं वावरत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी तो आशीर्वाद तिथं मला दिला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन 2014 मध्ये झालं. ही बिल्डिंग कुणी मान्य केली होती तर दादांनी त्याची मान्यता दिली होती. डिझाईन त्यांनी बघितलं होतं. तिथं कॉन्ट्रॅक्टर जो काही कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमातून आला होता, त्यानंतर आर्किटेक्ट पासून सगळ्या गोष्टी दादांनी बघितल्या होत्या. फक्त 2014ला सत्ता बदलली आणि त्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी दादांना बोलवलं गेलं नाही. पण तरी सुद्धा बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे, सीएम आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे. दादा आदल्या दिवशी रात्री गेले, अधिकाऱ्यांना बोलवलं, आर्किटेक्टला बोलवलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं. कुठं काय चुकीचं आहे का, कुठं काय साफसफाई राहिली का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. एवढी कमिटमेंट ही अजित काकांची, अजितदादांची तिथं आपण सर्वांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिथं बघितली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.